कसबा बावडा इथल्या डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा लंडन इथं उत्साहात पार पडला। डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील आणि विश्वस्त तेजस सतेज पाटील यांनी या मेळाव्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधला। लंडन स्थित गडिंग्लजचे सुपुत्र कोका कोलाचे संचालक राजेश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती। लंडन इथल्या पार्क प्लाझा व्हिक्टोरिया इथं कसबा बावडा इथल्या डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात नोकरी तसंच व्यवसायानिमित्त लंडनमध्ये कार्यरत असलेले 45 माजी विद्यार्थी उपस्थित होते। यामध्ये विविध कंपन्यांमध्ये कार्यरत असणारे तसंच इंग्लंड शासनात विविध पदावर असणारे माजी विद्यार्थी यांचा समावेश होता। सुरुवातीला प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी प्रास्ताविक केलं। या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला। महाविद्यालयाच्या उच्चतम शैक्षणिक गुणवत्तेमुळे आपण चांगली प्रगती करू शकल्याच्या भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या। संस्थेचा विस्तार आणि प्रगतीबद्दल आनंद व्यक्त करत महाविद्यालय आणि संस्थेचे संस्थापक डॉक्टर डी.वाय. पाटील तसंच अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील यांच्याबाबत विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी बोलताना डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील यांनी डी.वाय. पाटील ग्रुपचे अनेक माजी विद्यार्थी आज जगभरात विविध देशात मोठ्या पदावर काम करतायत, याबद्दल समाधानाची भावना व्यक्त केली। डी.वाय. पाटील दादांनी दूरदृष्टीनं 1984 मध्ये संस्था स्थापन केली आणि माजी विद्यार्थ्यांनी जगभरात आपल्या कामातून संस्थेचा गौरव वाढवला, ही अभिमानाची गोष्ट आहे। माजी विद्यार्थी हे आमच्या संस्थेचे खरे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत। संस्थेच्या विकासात आमच्या माजी विद्यार्थ्यांचंही मोठं योगदान आहे। भविष्यात या विद्यार्थ्यांनी संस्थेशी सहयोग आणि संपर्क ठेवून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सहकार्य करावं, अशी अपेक्षा डॉक्टर संजय डी. पाटील यांनी व्यक्त केली। विश्वस्त तेजस पाटील यांनी गेल्या 4 दशकाहून अधिक काळ अष्टपैलू विद्यार्थी घडवण्यासाठी संस्था कार्यरत असल्याचं सांगितलं। माजी विद्यार्थी हे आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहेत। यापुढील काळातही माजी विद्यार्थी आणि संस्था यांच्यातील हे नातं दृढ करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील, असंही पाटील यांनी सांगितलं। चेतन ओझा, मेनका भारद्वाज, ऋषिकेश देशपांडे, संदीप पाटील, निकेत साबळे, अल्ताफ जसनाईक, प्रीती रणभिसे, ऋतुजा पाटील, सूरज पाटील या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। संस्थेनं आम्हाला घडवलं, आत्मविश्वास दिला आणि जगात ओळख निर्माण करण्याची संधी दिली, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। मेळाव्याला संचालक डॉक्टर अजित पाटील, केमिकल विभाग प्रमुख डॉक्टर के.टी. जाधव, लंडन स्थित गडहिंग्लजचे सुपुत्र कोका कोलाचे संचालक राजेश महाजन यांची उपस्थिती होती। मेळाव्याच्या नियोजनासाठी माजी विद्यार्थी विभाग समन्वयक डॉक्टर मनीषा भानुसे, माजी विद्यार्थी साईदत्त सबनीस, अरिहंत आडके यांनी विशेष परिश्रम घेतले।